भाजपाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे. भाजपाने आत्मपरीक्षण करावे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची भाजपावर टीका. भाजपाचे काँग्रेसीकरण झालेलं आहे हे चांगलं आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलेली आहे. काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे भाजपाने त्यांचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देखील विश्वजित कदम यांनी भाजपाला दिला आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतल्या नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्रिमंडळात एकमेकांच्या मांडीला मांडून लावून बसायचं आणि निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे हे जनतेला सगळं कळतंय असा टोला देखील विश्वजित कदम आणि भाजपाला लगावलेला आहे. ते सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी बोलत होते. हे आता किती हास्य चाललंय महाराष्ट्रामध्ये. पुण्यात काय चाललंय, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय, ठाण्यामध्ये काय चाललंय, कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय, तुम्ही सगळे पाहताय. आज रोज महायुतीच्या राज्याच्या सत्तेत बसलेले लोक किती एकमेकांवर आरोप करतायत, म्हणजे किती खालच्या दर्जावर आरोप चालू आहेत आपण बघताय. कुणाकुणाची निष्ठावंतांची कशी शेवटच्या क्षणाला तिकीटं कापली आणि किती लोक आज खुद्द त्यांचे जे जुने कार्यकर्ते होते ते किती चिडलेले आहेत. आणि म्हणून लोकांना आज ह्या सगळ्या म्हणजे एकीकडे तुम्ही रोज मांडीला लावून मांडी बसायचं कॅबिनेटमध्ये आणि दुसरं महानगरपालिकेमध्ये रोज आरोप पण करायचे, हे लोकांना काही पटलेलं नाही. लोक मला वाटतं महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी त्याला चोख उत्तर देतील. या निवडणुकीत बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट दिलेले आहेत. अनेक भाजपचे निष्ठावंत नाराज आहेत. नाही, चांगलं आहे. म्हणजे भाजपचं काँग्रेसीकरण झालंय असं म्हणलं तर हरकत नाही, कारण अनेक काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी घेऊन तिकीटं दिलेत आणि म्हणून त्याचं आत्मपरीक्षण भाजपने करावं आमचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून बाकी तर काय त्या ठिकाणी मी बोलणार नाही. काही लोकांना पक्षाचे उमेदवार पण मिळाले नाही, काही लोक ठीक आहे वेगळ्या पद्धतीने लेखले. जे काय असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे जनतेसमोर जातोय. आहेत ते कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.